असते पिंकी, एक असतो मोठू. दोघं भाऊ असतात आणि ते मस्त दोघ जण खेळत असतात. मग खेळता खेळता काय करतात, कागदाची नाव बनवतात आणि त्यांच्या घराच्या पाठीमागे एक तळ असते आणि त्या तळ्यामध्ये नाव सोडून ठेवतात. आपण दोघच जण जातात, मित्र पण बघतात त्याचे आणि काय म्हणते नाव सोडायला जातात. पिंकीला काय म्हणते, भाऊ जा तू बरीच थांबते आणि मी नाव सोडून देतो घरी. जाते नाव सोडायला, पाय घसरते त्याचा आणि पाण्यात पडते. असं एकट्यानं कधीच जायचं नाही, मोठा माणूस असलं तरच पाण्यात जायचं. आईला, मम्मीला, पप्पाला, कुणाला मोठ्या भाऊला न्यायला लावायचा आणि मग जायचं. पिंकी एकट्यानं गेल्यामुळे पडल्यानं मग वाचवल कोण, पकडील कोण तुम्हाला? अरे पिंकी खूप हुशार असती, पळत जाऊन घरी पप्पाला बोलवून आणती आणि मग तिच्या भाऊला काढतात, हो की नाही? मग ते वाचला त्याच्यामुळं, काढलं नसलं तर कसं होतं? मग काय काय मुलं काय करतात, आता पडलेलं खायला तरी काय घरी जाऊन गुपचूप बसतात, लपून घेऊन कोणत्यामध्ये, सांगतच नाहीत घरी, कोणालाच सांगत नाही. मग काय होईल, ते वाचल का? नाही. पाण्यात पडलेला माणूस. मग तुम्ही लहान आहेत आता, पण मोठे झाल्या, तुम्ही मोठे झाल्या तरी असं काही संकट आलं तुमच्यावर तर घरी पटकून सांगायचं. त्या पोहायला गेले, मित्र पोहायला जातात आणि एखादं पाय घसरून पडलं तर ते दुसरं मित्र घरी येऊन सांगतच नाही भीतीपोटी. पण असं करायचं नाही, त्या घरी येऊन त्या घराला सांगायचं असं असं झालं, म्हणजे लवकर जाऊन सगळेजण वाचवू शकतात त्याला, हो की नाही? कोणाचा तरी तुम्ही जीव वाचवू शकता.